वर्ष 2001 मध्ये शेषरावांनी लिहिलेल्या शासन पुरस्कृत मनुवादी पांडुरंग शास्त्री आठवले या पुस्तिकेने महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. पांडुरंग शास्त्रींच्या कार्याचा व विचाराचा एकत्रितपणे डोळसपणे अभ्यास केल्यानंतर शेषरावांच्या लक्षात आले की त्यांचे कार्य स्पृहणीय आणि अनुकरणीय असले तरी विचार मात्र हिंदू समाजाकरिता अतिशय घातक आहेत. ते हिंदू समाजाचे उद्धारक नसून विनाशक आहेत. त्यांच्या विचाराने हिंदू समाज आणखी विघटित होऊन रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे विचार या समाजाला अधःपतनाकडे नेणारे आहेत. आज हिंदू समाजाला अंतर्गत धोका कोणाकडून असेल तर अशा विचारांच्या शास्त्री महाराजांकडून आहे. पांडुरंग शास्त्रींच्या संस्कृती चिंतन या पुस्तकातील विचारांची शेषरावांनी चिकित्सा केलेली आहे. समाज व्यवस्था, राज्य व्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था इत्यादींवर विवेचन करणारे हे पुस्तक म्हणजे केवळ मनुस्मृतीची आधुनिक आवृत्ती किंवा अवतार नव्हे, तर मनुस्मृतीपेक्षाही ते कितीतरी भयानक आहे. या पुस्तकात मनुस्मृतीचा पुरस्कार, चातुर्वर्ण्याचा पुरस्कार, धर्मप्रामाण्य, गुलामगिरी, विषमता, अनुवंश, व्यवसायबंदी, जन्माधारित वर्ण, स्त्रीवरील बंधने इत्यादींचा पुरस्कार, तसेच स्त्री पुनर्विवाहाचा निषेध, स्त्रीला अर्थार्जनास बंदी, शूद्रांची उत्पत्ती पायापासूनच रोटीबंदी, वेदबंदी, शंभुकाला मारण्याचे समर्थन, ब्राह्मण नियंत्रित राज्य व्यवस्था आणि व्यवसायबंदीचा पुरस्कार, श्रममूल्यांकनाचा विरोध, व्यक्ती स्वातंत्र्य ही एक भ्रांत कल्पना, मानवाधिकार हे विष इत्यादी विचार पांडुरंग शास्त्रींनी केवळ एक प्राचीन इतिहास म्हणून मांडलेले नाहीत, तर आजच्यासाठी आदर्श म्हणून मांडलेले आहेत हे विसरता कामा नये. तीच जुनी वैदिक जीवन व्यवस्था पुनरुज्जीवित व्हावी असे त्यांना वाटते. टिळक पुरस्कार, गोगटे पुरस्कार, मॅगेसेसे पुरस्कार, 4.25 कोटींचा टेम्पल्टन पुरस्कार आणि भारत सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार इत्यादी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी पांडुरंग शास्त्रींना गौरवण्यात आले आहे. शेषराव विचारतात की फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला हे मान्य आहे काय? एकीकडे मृत मनुवर व कालबाह्य मनुस्मृतीवर कठोर प्रहार करायचे आणि दुसरीकडे मात्र त्याच मनुस्मृतीतील विषमतेचे विष ओकणाऱ्या जिवंत मनुला वंदायचे, गौरवायचे, पुरस्कारायचे. ही विसंगती नव्हे काय? ढोंग नव्हे काय? तेव्हा हा केवळ फुले, शाहू, सावरकर, आंबेडकर यांचा पराभव नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक अधःपतनाचा निदर्शक आहे. शेषराव आपल्या पुस्तिकेत म्हणतात की आपल्याला जो समतेचा लढा द्यावयाचा आहे तो अशा समाजद्रोही प्रवृत्तीविरुद्ध व ती प्रवृत्ती समाजात रुजविणाऱ्या शास्त्री महाराजांविरुद्ध होय. लक्षात घ्या, आपले खरे भांडण वा संघर्ष हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या मृत मनुशी वा त्याच्या कालबाह्य मनुस्मृतीशी नसून तेच विचार आज मांडणाऱ्या, पुरस्कारणाऱ्या, प्रचारणाऱ्या, आदर्श म्हणून वास्तवात आणण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या पांडुरंग शास्त्री आठवलेंसारख्या आजच्या जिवंत मनुशी, त्यांना पाठिंबा देणाऱ्या मनुवाद्यांशी व त्यांच्या संस्कृती चिंतन सारख्या विषारी ग्रंथाशी आहे. ज्या प्रवृत्तीने गेल्या हजारो वर्षात या हिंदू समाजाचे वाटोळे केले, तीच प्रवृत्ती राष्ट्रीय पद्मविभूषण पुरस्काराने विभूषित होऊन शास्त्रीजींच्या रूपाने आजही हिंदू समाजाला आव्हान देत दत्त म्हणून उभी आहे. हे माहीत असतानाही शास्त्रीजींच्या स्पृहणीय कार्याकडे व अफाट लोकप्रियतेकडे पाहून मौन पाळणे हे सामाजिक व राष्ट्रीय पाप आहे असे वाटल्यामुळेच हे लिहिण्याचे कर्तव्य आम्ही केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाची मोहिनी मराठी मनावर कायम आहे. ते स्वातंत्र्य समर होते आणि ब्रिटिशांना घालवून देण्यासाठी सर्व देशभरातील जनतेने एकत्र येऊन केलेला उठाव होता अशीच समजूत देशभर प्रचलित आहे. पण ते स्वातंत्र्य समर सर्वव्यापी नव्हते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पाकिस्तान या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे 1857चा उठाव हा वस्तुतः ब्रिटिशांविरुद्ध मुस्लिमांनी घोषित केलेला जिहाद होता. आंबेडकरांचा थॉर्ड पाकिस्तान ग्रंथ पुन्हा एकदा बारकाईने वाचल्यानंतर त्यातलं पुढील विधान पूर्वी वाचलं होतं पण निसटलं नजरेतनं. बाबासाहेब म्हणत आहेत 1857चा उठाव हा वस्तुतः ब्रिटिशांविरुद्ध मुस्लिमांनी केलेला जिहाद होता. हा उठाव काही दिवसापूर्वी म्हणजे 57च्या पूर्वी सय्यद अहमद बरेलवी यांनी ब्रिटिश अंमलामुळे भारत हा दारुल हरब झाल्याचा प्रचार करून जे आंदोलन केले त्याचे पुनरुत्थान होते. हा उठाव म्हणजे भारताला दारुल इस्लाम करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला प्रयत्न होता. डॉक्टर आंबेडकरांच्या या निष्कर्षामुळे 1857च्या उठावाचा मुळातून अभ्यास करण्याची शेषरावांना प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच त्यांचा 400 पृष्ठांचा ग्रंथ साकारला, तो म्हणजे 1857चा जिहाद. भारतात इंग्रजांचे राज्य आल्यामुळे मुस्लिमांमध्ये निर्माण झालेला असंतोष व आपले गेलेले साम्राज्य पुनर्स्थापित करण्याची त्यांची आकांक्षा हेच या उठावाचे प्रधान व निर्णायक कारण होते. बाकी सारी कारणे दुय्यम व पूरक होती हे त्यांनी अभ्यासांती सप्रमाण सिद्ध केले. शेषराव म्हणतात, हा ग्रंथ वाचकांच्या हाती देताना मला आनंद होत आहे का दुःख होत आहे हे निश्चित सांगता येत नाही. आनंदाचे कारण हे की अनेक ग्रंथांचा अभ्यास करून आपल्या तर्काला व सत्सद विवेकबुद्धीला पटणारे निष्कर्ष मांडणारा हा ग्रंथ आपण वाचकांच्या हाती देत आहोत. दुःख वाटण्याचे कारण हे की बहुसंख्य वाचकांच्या मनात 1857च्या उठावाची जी प्रतिमा आहे तिला प्रथमदर्शनी धक्का बसण्याचे अप्रिय काम आपल्या हातून घडत आहे. लोकमान्य व लोकप्रिय लेखन करून लोककौतुकास पात्र होण्यापेक्षा असले अप्रिय सत्यकथन करून लोकनिंदेस पात्र ठरण्याची दुर्बुद्धी आम्हाला का झाली असेल याचे दुःख वाटते. यापेक्षाही दुःखाची गोष्ट ही की ज्या सावरकरांच्या 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाने कालपर्वापर्यंत मला झपाटून टाकले होते, त्या ग्रंथातील निष्कर्षाला वरकरणी छेद देण्याचे अत्यंत कठीण काम मला करावे लागले आहे. परंतु माझी मनोदेवता स्पष्टपणे सांगत आहे की आज सावरकर असते तर माझा 1857चा जिहाद हा ग्रंथ वाचून त्यांनी माझे कौतुकच केले असते. या ग्रंथासंबंधी आपला अनुभव सांगताना शेषराव म्हणतात की आमच्यावर सावरकरांच्या 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचा प्रभाव असल्यामुळे या उठावासंबंधी इतर कोणी वेगळे मत मांडलेले आम्हाला खरे वाटत नसे व सहनही होत नसे. या उठावाला कोणी शिपायांचे बंड म्हटले की आम्हाला तो एक प्रकारे इंग्रज धार्जिणा व स्वातंत्र्यद्रोही वाटत असे. हा परकीय इंग्रजांविरुद्धचा लढा असल्याचे ढळढळीत दिसत असताना त्यात नानासाहेब, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे सहभागी असताना व हिंदू आणि मुस्लिम हे अभूतपूर्वपणे खांद्याला खांदा लावून लढत असताना स्वातंत्र्य युद्धाशिवाय हा उठाव अन्य काय असणार आहे असा आमचा ठोक सवाल असे. परंतु ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे प्रसिद्ध झालेला टेलर यांचा व्हॉट हॅपन्ड ड्युरिंग द म्युटिनी हा ग्रंथ आमच्या वाचण्यात आला
आणि आम्ही अस्वस्थ झालो. लगेच या विषयाचा मुळातून अभ्यास करण्याचा निश्चय झाला. ग्रंथ मिळविणे सुरू झाले. या अभ्यासामुळे आम्हाला पूर्वीची मते बदलणे भाग पडले. सावरकरांचा नव्हे तर डॉक्टर आंबेडकरांचा निष्कर्ष वस्तुनिष्ठ व बरोबर असल्याचे लक्षात आले. या ग्रंथात हाच अभ्यास व निष्कर्ष वाचकांसमोर ठेवलेला आहे. शेषराव पुढे म्हणतात, जिहाद याचा अर्थ इस्लामसाठी संघर्ष. यात धर्मरक्षण, धर्मप्रसार, राज्यस्थापना, राज्यरक्षण व राज्यप्रसार या पाचही गोष्टी येतात. जिहाद ही पवित्र गोष्ट असल्यामुळे या उठावाला जिहाद म्हणण्यास त्या काळात कोणीही बिचकत नसे, कचरत नसे. अर्थ काय होतो? धर्मासाठी कराव्याचा संघर्ष. तो करता तो चार गोष्टीसाठी: धर्मस्थापना, धर्मप्रसार, राज्यस्थापना, राज्यप्रसार. या ठिकाणी सत्तावाला राज्यस्थापना करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला उठाव होता. या अर्थी तो जिहाद होता. त्याचा उल्लेख मुसलमान अभिमानाने जिहाद असाच करीत असत. मौलवींच्या धर्मादेशात, राज्यकर्त्यांच्या राजादेशात, प्रचारकांच्या भित्तीपत्रकात व घोषणापत्रात, धर्मयोद्ध्यांच्या प्रतिज्ञात, सामान्य मुस्लिमांच्या संभाषणात, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अहवालात, न्यायालयाच्या निकालपत्रात या उठावाला जिहाद म्हटलेले होते. त्यावेळचे सगळे वातावरणच जिहादमय झाले होते. तत्कालीन साहित्य वाचून सावरकरही जिहादच्या प्रवाहाबरोबर गेले होते. तेव्हा 1857च्या उठावाला जिहाद संबोधून आम्ही कोणतीच वेगळी वा नवी गोष्ट केली नसून तेव्हा जे होते तेच आज 150 वर्षांनी वाचकांसमोर ठेवून या उठावाला ऐतिहासिक न्याय दिला आहे. याबद्दल मुसलमान बंधू आम्हाला धन्यवाद देतीलच, पण हिंदूंनीही मनाला धक्का बसू न देता या गोष्टीचा शांतपणे विचार, पुनर्विचार आणि दीर्घ विचार करण्याची आवश्यकता आहे. खुल्क खुदा का, मुल्क बादशाह का और अमल त्या त्या सुभेदाराचा अशी उठावोत्तर प्रत्येक ठिकाणची घोषणा होती. इंग्रज गेल्यावर भारतात मुस्लिम साम्राज्य पुनर्जीवित होणार हे तर सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. दिल्लीच्या बादशहाने राज्यात शरीयतचा पूर्ण अंमल आणि कुफ्र नि शिर्कचे उच्चाटन करण्याचे आदेश रोहिलखंडच्या नवाबाला दिले होते. त्या साम्राज्यात हिंदूंचे बहुधा तेच स्थान राहणार होते जे पूर्वीच्या मोगल साम्राज्यात होते. त्या राज्यात राज्यकर्ता हाच सर्व देशाचा आध्यात्मिक गुरुही राहणार होता. की 1857चा उठाव झाल्यावर 11 मे रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सम्राटपदी भारताच्या बहादूर शाहलाच प्रस्थापित करण्यात आलं आणि घोषणा करण्यात आली की मोगल साम्राज्याची आज प्रस्थापना झालेली आहे, असा जाहीरनामाच फडकलेला आहे. या उठावाचे प्रेरक, नायक व लाभधारक हे मुस्लिमच होते. ही गोष्टही या उठावाचे स्वरूप स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. उठाव काळात इंग्रजांचा उल्लेख ते काफिर असाच करीत असत. त्यांना काफिरांचे राज्य नको होते, तर दार उल इस्लाम हवे होते. तिसरा, हा उठाव झाला फक्त उत्तर भारतात. उत्तर भारतातल्या उत्तर प्रदेशात, म्हणजे इथं पंजाबचा थोडासा भाग, मालवा, रोहिलखंड, बिहारचा भाग, म्हणजे लार्जर उत्तर प्रदेश 90% उठाव इथं झालेला आहे. दक्षिण भारतात उठाव नाही. उत्तर भारतामध्ये रजपूत संस्थानं नाहीत, शीख नाहीत, गुरखा नाही, मराठे नाहीत, बंगाल नाही. 90% उठाव ज्या ठिकाणी सातत्यानं मुस्लिम राज्य होतं, आग्रा, मिरज, लखनौ, अलाहाबाद, रोहिलखंड, दिल्ली हे सगळा भाग आहे. या ठिकाणी उठाव झाला आहे. अगोदर लक्षात घ्या, उत्तर प्रदेशातला ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष नवाबशाही आहे आणि जिथल्या लोकांनी कधीही मोगलाशी लढा दिला नाही. हे मराठे, रजपूत, शीख सातत्यानं मोगलाशी लढाई देऊन
आपलं राज्य स्थापन केलं हे कोणीच नव्हतं. त्या सगळ्या मदत इंग्रजाला केलेली आहे. इंग्रजाला हा उठाव मोडून काढण्याचं सगळ्यात मोठं काम कोण केलं असेल तर मराठी, राजपूत, शीख आणि नेपाळचा हिंदू राजा. हा लढा कोणाचा आहे? मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे शिंदे व इंदूरचे होळकर हेही ब्रिटिशांच्या बाजूने होते. झाशीचं संस्थान झाले खालसा 54 साली. राणी म्हणाल्या मेरी झाशी नाही दूंगी, 54 सालचा आहे. 57च्या उठावाशी ह्या म्हणण्याचा काहीही संबंध नाही. झाशीला उठाव झाल्यावरही राणी 10 महिने ब्रिटिश निष्ठ राहिली. शेषराव दाखवून देतात की शिंदे, होळकर, झाशीची राणी हे ब्रिटिश निष्ठ राहिले ही त्यांची राष्ट्रभक्ती आहे, राष्ट्रद्रोह नव्हे. हे शिवाजीच्या महाराष्ट्राला कळू नये हे दुर्दैव आहे. झाशीच्या राणीचा इतिहास कितीही तेजस्वी असला तरी त्यामुळे 1857च्या उठावाचे स्वरूप बदलत नाही. उत्तर भारतातील मुस्लिमांनी गेलेले मुस्लिम राज्य स्थापन करण्यासाठी केलेला तो उठाव होता. म्हणूनच शिखांप्रमाणेच महाराष्ट्रानेही त्यास पाठिंबा दिला नाही. ब्रिटिशांनी या उठावासाठी मुस्लिमांनाच जबाबदार धरले होते. तेव्हा सावरकरांचा ग्रंथ क्रांती प्रेरणा देण्यासाठी कितीही उपयुक्त ठरला असला तरी आज भावनेच्या आहारी न जाता वस्तुनिष्ठपणेच अभ्यासला पाहिजे. जे 1857चा जिहाद या ग्रंथाबाबत झालं तेच काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला या शेषरावांच्या वर्ष 2012 मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथाबाबतही घडलं. भारताची फाळणी हा भावनेचा नाही तर संशोधनाचा विषय आहे. आपण फाळणी वाईट अर्थाने गृहीत धरली, पण फाळणीऐवजी येणारा अखंड भारत कसा राहणार होता याचा विचार केल्याविना फाळणी वाईट की चांगली हे ठरवता येत नाही. फाळणी हा शब्द भारतात इंग्रज आले आणि त्यांनी आपल्याला भारत एक करून दिला. त्यांनी जो एक केला आणि जाते वेळेस त्याच्या हातात जो होता त्याला म्हणतात अखंड भारत. शेषराव म्हणतात की फाळणी कोणाला आवडणार? भारत, पाकिस्तान व बांगलादेश यांचे मिळून अखंड भारत किंवा अफगाणिस्तानसह बृहत भारत झाल्यास भावनिकदृष्ट्या तो कोणाला आवडणार नाही. पण केवळ इच्छेवर वा भावनेवर जगता येत नाही. ते एकत्र न राहण्याचे कठोर वास्तव समजून घ्यावेच लागते. काँग्रेसने अखंड भारत नाकारून फाळणी का स्वीकारली याचा अभ्यास म्हणजे हे कठोर वास्तव समजून घेणे होय. मुद्दा क्रमांक 1, फाळणी ही वाईटच आहे असं गृह धरूनच सारं लिखाण झालेलं आहे. सारे इतिहासकार, सारे विचारवंत, सारी जनता भावनेच्या लाटाखाली जाऊन फाळणी झाली म्हणजे एक कोणता तरी एक भाग कापला गेला. 10 लाख लोकांचा रक्तपात झाला. 1.5 कोटी लोक स्थलांतर झाले. आणि एवढा महान होणारा भारत, बलशाली भारत, अखंड भारत गेला याचं भावनिक दुःखच व्यक्त करत झालेले आहे. विचार असा करायला हवा होता, जर समजा भारताची फाळणी झाली नसती, जे तुम्हाला पाहिजे होतं अखंड भारत त्याचं स्वरूप राहणार कसं होतं याचा विचार करावा लागेल. नकाशावरती फक्त अखंड भारत काढून येणार नाही. आजचा भारत एक असण्याचं कारण काय? या भारतातील साऱ्या लोकांना एकत्र राहायची इच्छा हे त्याचं कारण आहे. आणि एक इच्छा असल्याच्यामुळं सर्वांसाठी एक समान घटना तयार झाली. ही घटना ही भारताला बांधून ठेवते म्हणून भारत एक आहे. जोपर्यंत घटना एक आहे तोपर्यंत भारत एक आहे. अशा प्रकारे आज भारताला एकच म्हणजे घटना जशी आहे
तशी पाकिस्तान बांगलादेशाचा भाग भारतात राहून त्या सर्वांना आणि आपल्याला एकत्र ठेवणारी समान सर्वसंमत घटना कोणती तयार होणार होती सांगा. त्याशिवाय पुढे बोलता येणार नाही. 1857च्या फसलेल्या जिहादी प्रयोगानंतर मुस्लिम समाजाचा पाकिस्तानच्या निर्मितीपर्यंतचा इतिहास शेषरावांच्या काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला या 733 पृष्ठांच्या ग्रंथामुळे लख्खपणे वाचकांच्या समोर आला. आजपर्यंत फाळणी ही वाईटच ठरवून ती करण्याची जबाबदारी गांधीजींवर टाकून आपण हा इतिहास नीट समजावून घेण्यात कसे कमी पडलो हे त्यांनी वाचकांच्या निदर्शनास आणून दिले आहे. अखंड भारत असता तर भारताची राज्यघटना कशी राहणार होती हा त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अभ्यासकांना निरुत्तर करणारा आहे. ज्यांना तुमची राज्यघटनाच मान्य होणार नाही अशा मुसलमानांना जबरदस्तीने भारतात ठेवून घेण्याची कोणतीच योजना कोणाकडेही नव्हती. त्यामुळे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, लष्कर या सर्व क्षेत्रात मुसलमानांना 50% आरक्षण देणारा, केंद्र कमकुवत व राज्य शक्तिशाली करणारा, संरक्षण, दळणवळण व परराष्ट्र धोरणाशिवाय सगळे अधिकार राज्याकडे देणारा, सर्व संस्थानिकांचे अस्तित्व अबाधित ठेवणारा अखंड भारत का मुसलमानांच्या प्रस्थापित व घोषित इच्छेला मान देऊन फाळणी केल्यानंतरचा मजबूत केंद्र सरकार असलेला, लोकशाही स्वीकारणारा व त्यात सर्व संस्थानिकांचे अस्तित्व विलीन करणारा स्वस्थ, समृद्ध व वैभवशाली भारत यापैकी कोणत्याही शहाण्या माणसाने ज्याची निवड करणे भाग होते तेच गांधीजींनी केले. शेषरावांच्या या ग्रंथाने गांधीजींबद्दलचे अनेकांचे गैरसमज बदलले. हा ग्रंथ वाचल्यावर फाळणीच्या नावे अश्रू ढाळणाऱ्या आणि अखंड भारताचे ध्येय बाळगणाऱ्या अनेक राष्ट्रीय संघटनांना आत्मपरीक्षण करणे भाग पडले. फाळणी ही 20व्या शतकातील भारतासाठीची सगळ्यात मोठी भाग्याची घटना होती हे उघडपणे सांगण्याचे धाडस शेषरावांनी केले. भारताच्या फाळणीसंबंधीचे अत्यंत सूक्ष्म पदर त्यांनी एखाद्या कसबी शल्यविशारदाप्रमाणे उलगडून दाखवले आणि आपण अखंड भारताच्या किती मोठ्या संकटातून वाचलो याची जाणीव आपल्याला करून दिली. अखंड भारताचा प्रश्न असा आहे की काँग्रेससमोर किंवा फाळणी का झाली तर अखंड भारताची एकत्र राहण्यासाठी एक राजघटना पाहिजे होती. आपलं लोकशाही पाहिजे होती. आपल्याला इंग्रज गेल्यानंतर लोकशाही म्हणले की राजघटना आली. राजघटना म्हणले लोकाला समत असणारी आली. मग पाकिस्तानात असणारे भाग, भारतात असणारे भाग, संस्थानं या सर्वाची मिळून सर्वसंमत असणारी राजघटना कशी तयार करायची हा सर्वात मूलभूत प्रश्न होता. इंग्रज सरकार म्हणायचे तुमची राजघटना तुम्ही बनवा आणि स्वातंत्र्य घ्या. आपण मुख्य पक्ष काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोघं आणि तिसरा पक्ष म्हणजे संस्थानं हे राजघटना बनण्यासाठी ह्यांचं कधीच एकमत होत नव्हतं. त्यांचं एकमत होत नसल्यामुळं घटना बनत नव्हती. तेव्हा फाळणीचा प्रश्न बघत असताना फाळणी झाली नसती तर अखंड भारत होणार कसं होतं किंवा अखंड भारतासाठी विविध पक्षांच्या कोणत्या मागण्या होत्या. 350 ग्रंथांमधील हजारो अवतरणे देऊन आणि भावना बाजूला ठेवून निष्कर्षाप्रत आल्यामुळे 1947 साली झालेली भारताची फाळणी हा असाध्य रोगावरील यशस्वी इलाज असल्याचं ठाम मत शेषरावांनी मांडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय तर्ककठोरपणे हाच विचार मांडला होता. ते सूत्र धरून शेषरावांनी याविषयीच्या सर्व पुराव्यांची छाननी केली आणि फाळणी ही भारताच्या प्रगतीसाठी, उत्कर्षासाठी आणि लोकशाही तत्वाच्या संरक्षणासाठी उपकारक असल्याचं मत त्यांनी मांडलं. मुद्दा क्रमांक 2 असा आहे भारताचं स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी.
हे दोन्ही मुद्दे एकमेकात अतिशय पक्के गुंतलेले आहेत. इतके की ह्या दोघांची निर्गाठ पडली होती. ती निर्गाठ सुटल्याशिवाय स्वातंत्र्य मिळू नये आणि फाळे होऊ नये अशी स्थिती आलेली होती. आणि ज्या दिवशी निर्गाठ शस्त्रानं तोडली फाळणीच्या, त्याच दिवशी एकाच रात्री फाळणी ही झाली, स्वातंत्र्य मिळालं. या ग्रंथाविषयी पत्रकार सारंग दर्शने लिहितात, काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला हे शेषरावांचे पुस्तक म्हणजे आजवरच्या व्यासंगातला कोहिनूर आहे. कोणते तरी एक आकलन किंवा प्रमेय मनाशी बाळगून या ग्रंथापाशी गेल्यास गैरसमजांच्या चिंधड्या तर उडतीलच, पण स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकारणाचे नवे आणि सखोल आकलन होईल. शेषरावांनी या ग्रंथात महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या भूमिकेला जो ऐतिहासिक न्याय दिला आहे त्याला तर तोडच नाही. या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेषराव मोरे या ग्रंथात महात्मा गांधी यांच्या भूमिकेचे समर्थन करताना त्यांना आवडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अखंड भारतवादी भूमिकेपासूनही दूर जातात. तेथे त्यांच्या भूमिकेला सावरकरांच्या कोणत्याही भूमिकेचे कुंपण किंवा बंधन पडत नाही. शेषराव मोरे यांचा अभ्यासक म्हणून झालेला विस्तार या पुस्तकातून स्पष्टपणे वाचकाच्या मनावर ठसतो. फाळणीनंतरचे हत्याकांड हा या घटनेचा परिणाम दुर्दैवी होता. 10 लाख लोक प्राणास मुकले आणि 18 दशलक्ष लोक जीवाच्या भीतीने घरादारास मुकले. पण अखंड भारतामध्ये कदाचित याहून अधिक लोक मारले गेले असते. काँग्रेसने लवकर फाळणी करून या हत्याकांडाचा कालावधी आणि तीव्रता कमी केली असेही शेषराव दाखवून देतात. ते म्हणतात, एखाद्या ऐतिहासिक वा राष्ट्रीय स्वरूपाच्या घटनेकडे भावुकतेपेक्षा वस्तुनिष्ठपणे पाहण्याची आम्हाला विद्यार्थी दशेपासूनच सवय लागली आहे. म्हणूनच फाळणीची घटना कितीही हृदयद्रावक व दुःखकारक असली तरी तिच्या इतिहासाचा अभ्यास मात्र भावविवश न होता पुराव्यांसह वस्तुनिष्ठपणेच करणे क्रमप्राप्त आहे. हा ग्रंथ म्हणजे आमच्या या सवयीला लागलेले एक फळ होय. भारत पाहिजे म्हणतोय. माझा प्रश्न असा आहे की फाळणी झाली नसती तर येणारं अखंड भारत कसं असतं, राहिलं कसं असतं, म्हणजे अखंड भारताची राजघटना राहिली कशी असते मला सांगा. हा माझा मूलभूत प्रश्न आहे. आपण काय करतो, भावनिक अखंड भारत. अखंड भारत, आज भारत एक का बरं आहे? तर आज भारत एक आहे, भारताची एक राजघटना आहे म्हणून भारत एक आहे. फाळणीची मागणी केल्यापासून आतापर्यंत फाळणी ही राष्ट्रद्रोही व मातृभूमीचे विच्छेदन करणारी म्हणून हिंदूंनी निषेधार्ह मानली. ती मान्य करणारा वा तिचे समर्थन करणारा देशद्रोहीच मानला गेला. वाईट कृत्यासाठी ते करणाऱ्यासाठी शब्दकोशात जेवढी विशेषणे असतील ती सर्व फाळणीसाठी वापरली गेली व आजही वापरली जात आहेत. फाळणीचा इतिहासही ती अत्यंत वाईट आहे असे आधी गृहीत धरून लिहिला गेला. फाळणीला जबाबदार असणारे सर्व गुन्हेगार मानले गेले. गांधीजींचीही यातून सुटका झाली नाही. जबाबदार धरण्यासाठी सर्व भारतीयांसाठी इंग्रज हेच सर्वाधिक सोयीचे व सोपे होते. त्यांना सर्वांनीच जबाबदार धरले. तत्कालीन फाळणी विरोधाच्या तप्त वातावरणात यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यता नव्हती. परंतु आज 65 वर्षे होऊनही या भावनिकतेतून आपण फारसे बाहेर पडलो नाही. यामुळे फाळणीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणे अवघड होऊन बसले आहे. तरीही तो करण्याचा या ग्रंथात आम्ही प्रयत्न केला आहे. शेषराव पुढे म्हणतात, फाळणी ही वाईट समजूनच भावनिकपणे तिकडे न बघता वस्तुनिष्ठपणे अभ्यास करून
तिचा दूरगामी व राष्ट्रीय बरेवाईटपणा ठरवला पाहिजे. हे ठरविण्याची मुख्य कसोटी म्हणजे फाळणीच्या ऐवजी किंवा ती टाळण्यासाठी पर्याय म्हणून येणारे अखंड भारत कोणत्या स्वरूपाचे राहणार होते याचे उत्तर शोधणे होय. तर सातत्याने आता हा फाळणी वाईट रक्तपात अशा भावनेच्या खातर आज 65 वर्ष झाली. हा जो चालू भाग आहे हा भावनेचा न करता वस्तुनिष्ठपणानं भारताच्या राजघाटला कशी होणार होती याचा विचार करून केला पाहिजे. हा मुद्दा क्रमांक 1 आहे. आणि अशा प्रकारची घटना भारताची अशी होऊ शकणार होती, येत होती, आली होती वगैरे वगैरे. आणि ह्या तुलनेमध्ये आताचा असा भारत आहे, या दोन्हीची तुलना करून कोणतं वाईट कमी आणि कोणतं वाईट जास्ती याचा विचार करावा लागेल. अशा प्रकारचे विचार करण्याची पद्धत भारतात पडलीच नाही. सारे इतिहासकार, सारे राजकारणी, सगळेच लोक एकच मुद्दा, भारताची फाळणी वाईट म्हणजे वाईट, ही भावनिकता ओलांडलीच नाही. त्या अखंड भारताची राज्यघटना कशी राहणार होती? हिंदू व मुसलमान यांचे परस्पर हक्क कोणते राहणार होते? विशेषतः त्यात मुस्लिम बहुसंख्याक प्रांतांना व भारतातील एकूण मुसलमानांना कोणता दर्जा व हक्क राहणार होते? आणि ती अखंड भारताची योजना वा घटना विशेषतः मुस्लिम बहुसंख्याक प्रांतातील लोकांना मान्य झाली नसती तर त्यावर काय उपाय होता? अखंड भारताचा भावनिक विचार करताना हे प्रश्न दुर्लक्षित केले जातात. या प्रश्नांचा आपण गंभीरपणेच काय पण साधाही विचार केलेला नसतो. या प्रश्नांच्या उत्तरावर फाळणीचा वा अखंड भारताचा बरेवाईटपणा अवलंबून असायला हवा. बहुतेकांचा असा समज असतो की आज जसा भारत आहे तसाच भूभाग विस्तारून राहिला असता. आज जशी भारताची राज्यघटना आहे तशीच पाकिस्तानच्या भागाचा अंतर्भाव होऊन अखंड भारताचीही राहिली असती. आज जसे केंद्र सरकारला अधिकार आहेत तसेच तेव्हाही राहिले असते. वस्तुतः अशी कल्पना करण्याची गरजच नाही. फाळणीऐवजी कोणत्या स्वरूपाचे अखंड भारत येऊ घातलेले होते, त्यासाठी मांडलेल्या विविध योजना कोणत्या होत्या हे इतिहासात स्पष्ट नमूद केलेले आहे. हे द्विराष्ट्रवाद सिद्धांत तिथून मांडला हे समजून घ्या, थोडक्यात सांगितलं. आणि यांच्याच काळामध्ये सत्तेमध्ये आम्हाला या आधारावर ते 50% वाटा मिळाला पाहिजे मागणी झालेली आहे. 50% म्हणजे लोकसभेत 50% मुसलमान, 50% हिंदू, सैन्यामध्ये 50% मुस्लिम, 50% हिंदू, सेवामध्ये 50% मुस्लिम, 50% हिंदू, मंत्रिमंडळ, विधिमंडळ, सेवा, सैनिक, सर्वत्र भारताची फाळणी नाही, सत्तेची फाळणी पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. त्यानंतर आमचे आगरकर गरजले 1993ला, 1893ला सुधारक म्हणणं 24 कोटी हिंदू आणि 6 कोटी मुसलमान यांना समान वाटा चालणार नाही. त्यानंतर जे कोणतं सरकार येईल केंद्रामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला त्यात 50% वाटा पाहिजे. म्हणजे 50% पार्लमेंटचे खासदार, 50% केंद्रातले मंत्री, 50% जे सर्व्हिसेस आहेत मिलिटरी किंवा नागरी यात 50% म्हणजे लक्षात घ्या 50% मुसलमान आणि बाकीच्या सर्वांमध्ये हिंदू, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन्स, शीख मिळून 50% अशी मागणी आहे. शेषराव म्हणतात की आम्हाला जीवनाची अनेक वर्षे असे वाटत होते की पुन्हा भारत अखंड झालाच पाहिजे, सिंधू मुक्त झालीच पाहिजे. अखंड भारत हेच आपले परमोच्च राष्ट्रीय ध्येय असले पाहिजे. पण नंतर आम्ही या विषयाचा सखोल अभ्यास केला. फाळणीची कारणे व येऊ शकणाऱ्या अखंड भारताचे वास्तविक स्वरूप समजून घेतले. तेव्हा मनात भावना आणि वास्तव यांचा संघर्ष सुरू झाला.
हा संघर्ष व त्यामुळे होणारे सुखदुःख आपल्यापुरतेच मर्यादित राहू देणे राष्ट्रीय दृष्टीनेही बरोबर नाही असे वाटल्यामुळे आम्ही या ग्रंथलेखनाला हात घातला. शेषराव स्पष्ट करतात की वस्तुतः फाळणी ही ब्रिटिशांनी, काँग्रेसने किंवा लीगनेही केली नाही. त्यांनी फक्त त्यास मान्यता दिली. ज्या दिवशी तो भाग मुस्लिम बहुसंख्याक बनला त्या दिवशीच ती फाळणी झालेली होती. त्यांच्या दृष्टीने तो भाग तेव्हाच दार उल इस्लाम झाला होता. जे अनेक शतके वास्तविक होते ते जगाच्या दृष्टीने कायदेशीर करण्याची ही मागणी होती. जिनांनी अनेकदा ठासून सांगितले होते की त्या भागात अनेक शतकांपासून पाकिस्तान अस्तित्वात आहे. भारतातील पहिल्या हिंदूने इस्लामचा स्वीकार केला तेव्हापासून पाकिस्तानचा आरंभ झाल्याचे ते सांगत असत. पाकिस्तान हे आम्ही निर्माण केलेले नसून ते इस्लामने निर्माण केले आहे याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणत की इस्लामने मुसलमानांना आज्ञा दिलेली आहे की त्यांनी आपले विशिष्टत्व अन्य समाजात विलीन होऊ देता कामा नये. काँग्रेस फाळणी मान्य करणार नाही असे समजून फाळणीची आग्रही मागणी करून व भीती घालून अखंड भारतात मुसलमानांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा जिनांचा डाव होता. परंतु 3 विषयांपुरतेच असलेले दुर्बल केंद्र व समान वाटा याऐवजी मुस्लिम बहुसंख्याक भाग तोडून टाकण्याच्या काँग्रेसच्या निर्णयामुळे त्यांचा डाव उधळला गेला. यासाठी एवढे पुरावे आहेत की ते एका प्रकरणात न मावल्यामुळे शेषरावांना 15 व 16 अशी 2 प्रकरणे लिहावी लागली. काँग्रेसने फाळणी का मान्य केली यासाठी केवळ लीगच्या व जिनांच्या राजकारणाचा विचार करून चालणार नाही, तर राष्ट्रवादी मुसलमानांच्या अखंड भारताच्या योजना कोणत्या होत्या याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे असे शेषरावांचे प्रतिपादन आहे. संरक्षण, दळणवळण, परराष्ट्र व्यवहार या 3 विषयांपुरते केंद्र दुर्बळ ठेवणे, प्रांतांना संपूर्ण स्वायत्तता व उर्वरित सर्व अधिकार असणे, सत्तेच्या सर्व क्षेत्रात मुसलमानांना 50% वाटा असणे, त्यांचे हक्क व दर्जा त्यांनीच ठरवणे, शरीयत पूर्णपणे लागू करणे, पंतप्रधान आळीपाळीने हिंदू व मुसलमान असणे अशा स्वरूपाच्या त्यांच्या मागण्या होत्या. इस्लाम प्रसारासाठी व्यापक क्षेत्र म्हणून त्यांना अखंड भारत पाहिजे होते. त्यांना अभिप्रेत असणारा अखंड भारत किती हिंदू घातक होता हे या ग्रंथातील 17व्या प्रकरणावरून समजून येईल. राष्ट्रवादी मुसलमान ह्यांची मागणी 45% हिंदू, 50% मुसलमान आणि 10% इतर अल्पसंख्याक याच्या खाली कुणीच येत नव्हतं. शेषराव म्हणतात, भारताचे स्वातंत्र्य हा भावनेचा विषय असल्यामुळे त्यापेक्षाही अग्रक्रमाचा व पूर्व अटीचा प्रश्न हिंदू मुस्लिम समस्या हा होता हे समजून घेणे अतिशय कठीण जाते. परंतु हे कटू वास्तव 9व्या व 10व्या प्रकरणात आम्ही मांडले आहे. प्रश्न असा आहे, फाळणी स्वातंत्र्य ह्या गोष्टीपैकी आधी कोणती व्हायला पाहिजे तुमचं म्हणणं काय आहे? परत भावनिकता प्रभावी झाले. स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला असा इतिहास मांडला गेला. स्वातंत्र्यच पाहिजे आम्हाला लोकांना सांगण्यात आलं. आणि हो, दुसरा मुद्दा हिंदू मुस्लिम प्रश्नातून निर्माण झालेली फाळणी, तो मुद्दा दुर्लक्षित करण्यात आला. परिणामतः भारतासमोरचा फाळणी आणि स्वातंत्र्य दोन्ही समजून घेतले गेले नाहीत, अजूनही नाही. हिंदू मुस्लिम समस्येतून फाळणी निर्माण झाली असली तरी ती समस्या पूर्णपणे सोडवण्यासाठी ती मागितली नव्हती वा मान्यही केली नव्हती. मुस्लिम बहुसंख्याक भागांना ब्रिटिश गेल्यावर भारतात लोकशाही मार्गाने येणाऱ्या हिंदू बहुमतापासून म्हणजेच हिंदू राज्यातून मुक्त होऊन स्वतःच्या मुस्लिम इच्छेनुसार राज्य करण्यासाठी व उर्वरित भारतात
एकसंघ व प्रबल केंद्र स्थापून स्वतःच्या हिंदू सेक्युलर विचारांनुसार राज्य करण्यासाठी फाळणीचे प्रयोजन होते. भौगोलिक दृष्टीने ती भूभागाची फाळणी असली तरी वस्तुतः व परिणामतः ती मुस्लिम समाजाचीच फाळणी होती. फाळणीमुळे हिंदू मुस्लिम प्रश्न पूर्णपणे सुटणार नव्हता, तर तो सौम्य व नगण्य बनणार होता. पूर्वीच्या 9.5 कोटी मुसलमानांपैकी आता फक्त 3.5 कोटी मुसलमान भारतात राहणार होते आणि मुख्य म्हणजे त्यात कोठेही ते बहुसंख्याक राहणार नव्हते. मुस्लिम लीगशी समझोता होऊन भारत अखंड राहिला असता तर 600 संस्थानांच्या विलिनीकरणाचे काय झाले असते याचा गंभीरपणे विचारच केला जात नाही. अखंड भारतात केंद्राकडे फक्त संरक्षण, दळणवळण व परराष्ट्र व्यवहार हे 3च विषय राहणार होते व उर्वरित सर्व विषयांचे अधिकार संस्थानांकडे राहणार होते. भाग संस्थान होती. 75% भाग हा प्रांतांचा फाळणीचा होता. 25% भागात फाळणी झालीच नाही, पण त्या ठिकाणी इंग्रजांचं अधिकार नव्हता. ते संस्थानं ती होती साधारणतः 565 विखुरलेली. त्यांचे अशी इंग्रजांचे करार होते. स्वातंत्र्य मिळताना त्यांनी जाहीर केलं की आमचे जे करार आहेत ते आम्ही रद्द करणार आहोत, कारण आम्ही करार पाहू शकत नाही. करार रद्द केल्याच्या नंतर त्यांना करारपूर स्थिती येणार होती, म्हणजे प्रत्येकाला ती स्थिती येणार होती इंग्रज येण्याच्या पूर्वीची. म्हणजे आपल्या आजच्या भाषेत ते होते ते स्वतंत्र होणार होते. ही लीगचं म्हणणं असं की प्रत्येक संस्थानाला स्वतंत्र होण्याचा हक्क आहे. म्हणजे आता काय झालं की हैदराबाद, भोपाळ, जुनागड अशा प्रकारचे अनेक संस्थान होती मुस्लिम, ते होणार स्वतंत्र. म्हणजे तिसरी अट अशी होती त्यामध्ये त्या लीगची की संस्थान वेगळे होणार. अशी कल्पना करा तुम्ही, अखंड भारतामध्ये केंद्र सरकार अत्यंत लूज फेडरेशन म्हणतात त्याला. केंद्र सरकार दुर्बल नामधारी, सत्तेमध्ये अर्धा वाटा, सगळे संस्थांना स्वतंत्र असलं भारत कधीच टिकला नसता. काँग्रेसला हे कधीच नको. अखंड भारताची अशी अशक्य व अव्यावहारिक योजना मांडल्यावर फाळणी हाच एक शक्य व व्यावहारिक पर्याय शिल्लक राहतो हे न कळण्या इतके गांधीजी भोळे संत नव्हते. सर्व राजकारण्यांना खाऊन टाकणारे ते पक्के राजकारणी नेते होते. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम त्यजती पंडितः, अर्थात सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो. या सूत्रानुसार त्यांचा फाळणीला नैतिक, भावनिक व आध्यात्मिक विरोध होता, तर वास्तविक व लोकशाहीवादी पाठिंबा कायमच होता. फाळणी ही अत्यंत वाईट, घातक, पाप, देशद्रोही, मातृद्रोही आहे असे हिंदूंनी आधीच ठरवून टाकल्यामुळे हिंदू जनतेचा कोणताही नेता अशा विशेषणांचे धनी झाल्याशिवाय फाळणीचे उघडपणे समर्थन करू शकत नव्हता. गांधीजींची उघड भाषा, बोलणे, वागणे व राजकारण मुस्लिम धार्जिणे व हिंदूंचा तेजोभंग करणारे वाटत होते. तेच फाळणीला जबाबदार आहेत हा आरोप याच भूमिकेतून केला जातो. त्यामुळे जिनांचे व राष्ट्रवादी मुसलमानांचे हिंदू घातक अखंड भारत नाकारून गांधीजींच्या पाठिंब्याने काँग्रेसने फाळणी घडवून आणली व हिंदूंचे हितच केले हे वास्तव समजून घेण्यास काय, पण ऐकण्यासाठी सुद्धा आपले मन धजत नाही. फाळणीचे मूल कारण कोणते होते? जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी? अखंड भारतात 3 विषयांपुरते तरी 565 संस्थानांचे विलिनीकरण झाले असते काय? हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते? फाळणी झाली नसती तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला असता असे सरदार पटेल का म्हणाले होते? आणि 1955 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जर भारत अखंड राहिला असता तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते. मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती. जेव्हा फाळणी झाली तेव्हा मला वाटले
की परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे नाव का घ्यावे लागले? अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात 90 वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा, फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ म्हणजे काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला हा होय.